प्राजक्ता पाटील. मी शिक्षिका आहे. मी नाटक पाहण्यासाठी कळंब येथून आले आणि नाटक हे असं होतं की अगदी सोप्या भाषेत, अतिशय सोप्या भाषेत लोकांपर्यंत संविधानामध्ये काय आहे, त्यांच्यासाठी काय हक्क आहेत, काय अधिकार आहेत, काय कर्तव्य आहेत, हे अगदी साध्या आणि सोप्या भाषेत. म्हणजे असं जर संविधान वाचायला गेले तर लोकांना समजणार नाही किंवा व्याख्यान दिलं तर ते त्यांच्या डोक्यावरून जाईल. पण हे नाट्य रूपामध्ये जी मांडणी होती ना, ती थेट काळजाला भिडणारी होती आणि त्याच्यामध्ये जी गाणी होती शहराच्या मुखातून टाकलेली, संविधान जागर करणारी, संविधानाच्या बाबतची अतिशय सुंदर आणि चपखल गाणी होती. आणि नाटकाची थीम अतिशय सुंदर, लाजवाब. सगळ्यांनी, प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे नाटक पाहावं असं नाटक आहे. नाटक बहुत अच्छा रहा. मैं यही विद्यापीठ मराठवाड़ा डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर कॉलेज में, और मैंने ये नाटक देखा. रोहन भाई ने बहुत ही कमाल का नाटक लिखा है बाबा साहब की उपदेश के ऊपर, और जो भी हमारे अभिनेता रहे ऊपर मंच पर, क्या कमाल का काम किया उन्होंने और हमें देखने में बहुत मजा आया. और जो संगीत इसमें गाना था और जो हमारे गायक थे, जो सिंगर थे, उन्होंने क्या कमाल का गाया और क्या शानदार आवाज है उनकी. मुझे बहुत अच्छा लगा और मैं चाहूंगा कि ऐसे नाटक हम सबको देखने को मिले और हमारे बीच होता रहे. बहुत बधाई आप सभी को. नाटक अतिशय छान वाटलं. लोकशाहीची शान आणि संविधानाची जाण. तर म्हणजे संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हा जो उपक्रम शासनाने राबवला आहे तो अतिशय सुरेख आहे. या नाटकाची संहिता, जे लिहिलंय ते नाटक आणि जे दिग्दर्शित केलंय हे सगळंच अप्रतिम आहे. अतिशय सुरेख अशी बांधणी या नाटकाची आहे. प्रेक्षक यामध्ये जवळपास 2-2.5 तास अगदी खेळून जातात आणि संविधानातून जे सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, तो त्यांचा उद्देश या सादरीकरणातून निश्चितपणे मला वाटतं प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. आज खरं तर संविधान हे किती गरजेचं आहे आणि अजूनही 75 वर्ष झाली, पण संविधानाचं जे महत्व आहे ते सर्व जनतेपर्यंत आणखीन पोहोचणं आवश्यक आहे. परंतु अशा नाटकांच्या मधून या गोष्टी अतिशय सुरेख पद्धतीनं पोहोचवल्या जातील याचा मला विश्वास आहे. मी धनंजय कुलकर्णी, मी नाट्यशास्त्राचा विद्यार्थी आहे आणि नाट्यप्रेमी आहे. मी ॲडव्होकेट विनोद प्रधान, धाराशिव. मी फ्रीडम फाउंडेशन मधून ह्युमन राईट्सचं काम पाहते. प्रोग्राम खूप सुंदर, अतिशय लिबरल करणारा प्रोग्राम होता, लोकांना जागरूक करणारा प्रोग्राम होता. 75वा जो अमृत महोत्सव संविधानाचा आपला कार्यक्रम आहे. तसं संविधान शिवाय देश चालत नाही सगळ्यांनाच माहीत आहे, पण संविधानमध्ये आपल्यासाठी काय काय अधिकार वगैरे आहेत ते वाचणं आणि ते समजून घेणं प्रत्येक माणसापर्यंत पोहोचत नाही. पण अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रत्येक माणूस, मग ते शिकलेला असो, अडाणी असो, पण त्यांच्यापर्यंत ते पोहोचू शकतं की आपल्यासाठी काय अधिकार दिलेला आहे, संविधान म्हणजे काय, आपण ज्या पद्धतीनं जगतो ते संविधानामुळे आपण जगत आहोत. आपल्याला संरक्षण मिळतं ते संविधानामुळे मिळतं. आपल्याला जगण्याचा अधिकार जो आहे किंवा आपल्या हक्कासाठी लढण्याचा जो अधिकार आहे तो सुद्धा संविधानातूनच आपल्याला मिळतं. हे या कार्यक्रमातून लोकांपर्यंत पोहोचते. तर हे खूप छान प्रोग्राम आहे. मग गव्हर्नमेंट असो किंवा सोशल NGOज असो किंवा आपल्यासारखे कलाकार असो, या सर्वांना मी एक विनंती करते की असले प्रोग्राम प्रत्येक गावोगावी पर्यंत पोहोचवावं, न्यावं. कारण आपलं संविधान हे खूप मोठं आणि महान एक ग्रंथ असल्यासारखं आपल्या देशासाठी आहे आणि ते प्रत्येकाकडे ते असणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद. नाटक छान होतं. मला सगळ्यात जास्त डायलॉग डिलिव्हरी आवडली आणि जी मेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅरेक्टरची एंट्री जी होती ती खूप आयकॉनिक होती. आणि म्हणजे जशा प्रकारे पाहिजे एकदम त्याला नाटकाला एक सिनेमा लेवलला घेऊन गेली. मैंने पहली बार ऐसा नाटक देखा बाबा साहेब पर, और मैं और भी उम्मीद करता हूँ कि इस तरीके से नाटक होते रहे सोसाइटी में, ताकि सिर्फ हम उनको एक नाम के रूप में न जाने, एक नाटक के साथ साथ हम उनके जीवन को भी देख सकें. और जिस तरीके से आपने अपने कल्चर को लेकर उसमें बहुत सारी चीजें डाली थी वो बहुत ही आनंदपूर्ण था और बहुत ही मनोरंजक के साथ साथ ज्ञानवर्धक भी था. तो और आपने तो बहुत अच्छा लिखा है रोहन, जैसे डायरेक्शन तो अच्छा था ही, अभिनय बहुत ही अच्छा लोगों ने किया और जो एनर्जी थी वो मुझे बहुत पसंद आई. और सिंगिंग के साथ जो इन्होंने किया था, आप लोगों ने जो भी किया था बहुत अच्छा लगा.